आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र, अरे रुद्र, तू रस्त्याच्या मधोमध का चालतोय? रुद्र, आजूबाजूला गाड्या आहेत खूप. रुद्र, नको ना असं मधून चालू. रुद्र, तू गाडीवर बस. चल आपण घरी जाऊन बोलू. अरे असं वेडेपणा करू नकोस. रुद्र, ऐक. का त्या माणसाच्या मागे लागलायस? नंदाई, पण तो माणूस गौरीजी ना. काय गौरीजी ना? आता मी सांगेन ना तेच करायचं. कल्पेश गौरीचा नवरा आहे आणि हेच सत्य आहे. तू त्यांच्या मध्ये यायचं नाहीस. त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची नाहीस. माझी शपथ आहे तुला. काय करू या हाताचं? या हातानच मी माझ्या रुद्राला. काय चाललंय हे सगळं? ही अशी वेळ कधी माझ्यावर येईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. माझा रुद्र कोणाच्या तरी प्रेमात पडलाय आणि त्याचा आनंद वाटून घ्यायचं सुख सुद्धा माझ्या नशिबात नाहीये. त्याला त्याच्या प्रेमापासून दूर जा असं सांगावं लागतंय मला. पण मी त्याच्या भल्यासाठीच सांगते ना. माझं काही चुकतंय का? जे त्याचं नाहीये त्याच्या मागे धावून तो स्वतःच नुकसान करून घेणार आहे हे कळत नाहीये का त्याला? हो, माझा राग तर नाही करणार ना तू? माझ्यापासून लांब तर नाही जाणार ना तू? त्याला कळेल ना की मी हे सगळं त्याच्या काळजीपोटी, त्याच्यावरच्या प्रेमापोटीच केलंय. गरज आहे का दवाखान्यात जायची? तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. दाखवायला लागतं हे. आपल्याला पण किती काळजी आहे ना ते कळायला नको का त्यांना? कराव्या लागतात ह्या गोष्टी. बरोबर बरोबर. सुमी, हा, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. अरे काय? ये बस. आज हॉस्पिटलमध्ये काय झालं माहिती? काय? नंदिनीने रुद्रच्या जोरदार कानाखाली ठेवून दिली. काय? यार, मी का नव्हतो तिथे. आय मिस द चान्स.
तुला माहितीये मी तिथे असतो ना मला इतकं सुपर फील झालं असतं. जाऊ दे, ऐकून सुद्धा कान तृप्त झाले माझे. कल्लू ग्रेट आहे यार. आपल्याला जे हवंय ते सगळं त्याच्यामुळे पॉसिबल होते. मजा आली. ही तर फक्त सुरुवात आहे सुमी. अजून बघ काय काय घडतं. आता फक्त पाया ढासळलाय. हळूहळू इमारत कोसळ. कोणाचं चित्त थाऱ्यावर नाही आहे. राजन भाऊजींची अवस्था बिकट आहे. नंदिनी तर पूर्णपणे हादरून गेली. ती काय रुद्रला आता राजन भाऊजींजवळ जाऊ देणार. आणि हे सगळं कुणामुळे झालंय तर रुद्रमुळे. आता काही तिचं आणि रुद्रचं पूर्वीसारखं नातं राहणार. म्हणजे सगळं आपल्या कंट्रोलमध्ये. आणि वातावरण असं तापलेलं असताना आपण एकावर एक घाव घालायची. करेक्ट. हे तिघे कोलॅप्स झाल्यावर हे साम्राज्य कोण सांभाळणार? आणि तू. योगायोग बघ ना. आता हे आपण दोघंच. बाय द वे रेवती, आपला नेक्स्ट प्लॅन काय असणार आता? आता काही फार करावं लागणार नाही मला. तुझ्या बाबांची इथं अवस्था बिकट आहे. ते काय ऑफिसला येऊ शकणार नाही. नंदिनी रुद्रला त्यांच्या जवळ जाऊ देणार नाही. ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. येते का लक्षात? येस रेवती आंटी, तू ग्रेट आहेस यार. स्वतःच्या मुलाला नाही सोडलंस. एक लक्षात ठेव सुमित, आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर हातात सत्ता आणि खिशात पैसा हवा. तरच सगळं अचीव करता येतं. म्हणजे आपण आता कंपनी टेक ओव्हर करणार आणि सगळा पैसा वाटून घेणार. एम आय राईट? येस राईट. ते पैशांचं बोलताय. पण मग मी काय करू? आपला हिस्सा मागा ना. का ती बाई जो घेईल ना माझा. विचारच राहा. एकदा का त्यांचं काम झालं ना तर खरंच मामा बनवतील तुम्हाला. सांग. नको नको. आज मी किती खुश आहे रेवती आंटी, तुला कसं सांगू. फायनली रुद्राच्या हातून सगळं हिसकावण्याची संधी मला मिळालीच. किती वर्ष याचीच वाट बघत होतो. असं नका करू साहेब. अहो मोठे साहेब या अवस्थेत असताना तुम्ही अशी मजा करणार? अहो म्हणजे करा, पण आपल्याला लक्षात ठेवा म्हणजे झालं.